हाय नमस्कार. तर मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. तर ज्या ताई दादा जे माझे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांचे सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर आम्ही ना याला गेलेलो होतो तर मौठा देवी, तारकेश्वरगड आणि मच्छिंद्रनाथ आणि याला दत्तगुरूंला पण गेलो होतो. तर दत्त महाराजाचं मंदिर तिथून पाथर्डीपासूनच जवळच आहे, पांढरीचा पूल इथे. तर आम्ही पहिल्यापासून न जात असतो, म्हणजे तिसरी चौथी पिढी आमची तिथं जाण्याची, म्हणजे त्या ठिकाणी. तर ते तुमच्याशी मी हे जो आहे तर माझा गेलेले बरेच दिवस झाले होते मला, तर हा ब्लॉग माझे टाकायचे बाकी होते. तर आता मी जे माझे व्हिडिओ जे काढलेले आहेत तर मी सगळे तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पाहू शकता. तर आम्ही ना मौठा देवीवरून याला दत्त महाराजांना चाललेलो आहोत. तर दत्त महाराजांना आधी मच्छिंद्रनाथ गडावर जाणार आहेत, नंतरून दत्त महाराजांना जाणार आहेत. तर अगोदर मच्छिंद्रनाथावर गेलो. तर मच्छिंद्रनाथापाशी गेल्यानंतर नारळ वगैरे शाल वगैरे घेतली नाथांना. त्याच्यानंतरून पुढं गेलो, दर्शन वगैरे घेतले. कारण गर्दी एवढी काही दिसत नव्हती तिथं, कारण संध्याकाळचाच टायमिंग होता, पण गर्दी एवढी काही जास्त नव्हती. तर तिथं असे मस्त वातावरण वाटत होतं, प्रसन्न वातावरण. आणि ह्या वर्षी असं होतं की जिकडं मंदिराकडं ज्या बी ठिकाणी आपण देवाच्या ठिकाणी दर्शनासाठी जातोय, तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे बांधकाम वगैरे प्रत्येक मंदिराचे चालू येतं. तर मच्छिंद्रनाथवर सुद्धा बांधकाम वगैरे चालू असल्यामुळे तर पाहू शकतात त्यांचं हे मच्छिंद्रनाथ हा गड आहे आणि त्यांची समाधी मच्छिंद्रनाथाची. तर आम्ही तिथं पोहोचलो, दर्शनं वगैरे घेतले. तर मी अचानक पाहिलं तर म्हटलं बापरे, इथं तर खूप म्हणजे काम वगैरे चालू आहे. तर पाहू शकता साईडनी सगळं काम वगैरे चालू आहे. भाविक भक्त पूर्ण दर्शन वगैरे घ्यायचे चालू येतं आणि गर्दी वगैरे एवढी काही नव्हती. तर दर्शन वगैरे मस्त मोकळे झाले आमचे आणि मस्त तिथं थोडा एक 5 मिनटं आराम वगैरे केला. दरवेळेस आम्ही जेव्हाही जातो त्यावेळेस आम्ही दत्त मौठा देवी, मच्छिंद्रनाथ, कानिफनाथ, दरुद्धेश्वर राहिलेले करायचे. दरुद्धेश्वरला मी तो ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मच्छिंद्रनाथाचं दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर धोंडाईचं मंदिर आहे तिथं जवळच. तर हे बघा पाहू शकता इथे परिसर. तर इथून कानिफनाथ जवळच येतं. वरचा गड म्हणजे मच्छिंद्रनाथाचा आहे आणि हे जे मंदिर आहे तर खालच्या साईडला धोंडाई म्हणून आहे, तिथं आसराचं ठिकाण पण आहे. तर आम्ही लहान असायचो तर फुलर बागाला जायचो दरवर्षी किंवा जेव्हा घरचे आई वडील जाऊन देते परवानगी राहायची त्यावेळेस यायचो, पण कळत नव्हतं एवढं त्यावेळेस. तर आल्याच्या नंतर आम्ही कानिफनाथावरून डायरेक्ट मच्छिंद्रनाथावर यायचो, तिथं दर्शन वगैरे घ्यायचं. तर आता पाहिलं तर ते खूप अंतरावर वाटतं, कारण भरपूर दिवस झाले फुलरबाग पण नाही लग्न झाल्यानंतर. आणि मच्छिंद्रनाथाच जायचं आणि पटकन यायचं. पण लहान असतात त्यावेळेचं म्हणजे खूप वेगळं काही जीवन असतं आणि लग्न झाल्यानंतरचं वेगळं जीवन असतं. तर वर दर्शन वगैरे घेतले, धोंडाईचे साती आसराचं दर्शन वगैरे घेतलं. थोडं वर चढून आलो तर थोडासा दम लागल्यासारखा झाला. तर पायरीवर थोडं बसलेले होते मावस भाऊ ते होते सोबत, मिस्टर वगैरे. तर मस्त असं ते तिकडं वर पटकन दर्शनं घेतले, तिकडं वर जाऊन बसले ते. तर मग आम्ही तिथं थोड्या वेळ थांबलोत, बसलो होता. संध्याकाळचा टायमिंग होता. वातावरण खूप छान आणि मस्त वाटत होतं. ती नाथापासून मच्छिंद्रनाथापासून निघूसुद्धा वाटत नव्हतं, इतकं भारी प्रसन्न वातावरण वाटत होतं नाथ महाराजांपाशी. तर आसराचं दर्शन वगैरे झाल्यानंतर वर आल्यावर तर त्याच्यानंतरून तिथं करणी बाधा अशा काही गोष्टीचे जे असतात भाविक भक्त, भूत बाधा करणी, तर त्याच्यासाठी 1.25 महिना असे तिथं जाऊन राहत असतात मच्छिंद्रनाथ कानिफनाथ. तर तिथं भाविक भक्त जे जात आहेत तर तिथं मस्त त्यांच्या ग्रंथ वगैरे वाचन त्यांचं चालू होतं. तर त्याच्यानंतरून मग आम्ही दत्त महाराज इकडं आलोत. दत्ताचं शिंग म्हणून पांढरीच्या पुलापासूनच जावं लागतं, दत्ताचं शिंग लागतं. तर आम्ही तिथं गेलो होतो दर्शनाला. तर त्या शिंग्याला माझ्या सासूबाईची त्यांची जवळजवळ 3री 4थी पिढी असल्यामुळे त्यांची आई वगैरे पहिल्या जायच्या.
तर आम्हाला पण एवढं काही माहीत नव्हतं. त्याच्यानंतरून आता सासूबाई जात आहेत, तर मग सगळ्यांचेच म्हणजे असं आम्ही खेटी वगैरे तिथालच्या जास्त करत असतो. आमच्या सासूबाई तर अजून तिथं जातात, 6 महिना वगैरे राहतात. सगळ्यात म्हणजे श्रेष्ठ, सगळ्यात म्हणजे ब्रह्म विष्णू महेश, तर यांच्यापासून भूत बाधा करणी बाधा हे काहीच चलत नाही त्यांच्या पुढं. जन्म देणारे पण दत्तगुरूच असतात आणि ज्या वेळेस जन्माला घालतात ते म्हणजे दत्तगुरूच असतात. आणि आपल्याला काय जीवनामध्ये देणं घेणं जे असतं ते सगळं दत्त महाराजांच्याच हातात असतं. जेवढी दत्त महाराजाची आपण सेवा करतो तेवढी कमीच असती. आणि दत्त महाराजाची जेवढी सेवा केली आणि दत्त महाराजाचा हा जप मनात ठेवला आणि दत्त महाराजाचे उपवास गुरुवार वगैरे करून जर केले तर दत्त महाराज आपल्या जीवनामध्ये कधीच कोणत्याही गोष्टीची असं करणी बाधा कवटाल भूत छिन कधीच आपल्या जीवनामध्ये येऊन पण देत नाहीत. आणि आपल्या संसारा परपंचामध्ये तर दत्त महाराजांचं आपण जेवढं केलं तर आपल्या संसारा परपंचात कधीच कमी पडत नाही. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा.